मी जेव्हा संध्याकाळी इथे यायला निघालो तेव्हा मला फोन आला आणि मला विचारलं कुठे चालले, तर मी सांगितलं नंदा खाल्ला. तर मला लगेच उत्तर आलं, सातघरी सौदी खायला चालले का. काल नंदाखाली 7 कुटुंबामध्ये लग्न साक्रामेंट साजरी झाली. 5 आपल्याकडे लागले, 2 बाहेर गेले. असं असताना आज आपल्या या वर्धापन दिनासाठी स्टेडियम खचाखच भरा हुआ. खरोखरच आपल्या प्रार्थना संघाचा हा गौरव आहे आणि म्हणून जोरदार टाळ्या वाजून आपल्या या वर्धापन दिनानिमित्त स्वतःला आपण शुभेच्छा देऊया. आपल्या चर्चचे पॅरिश प्रीस्ट सध्याचे आपले भूमिपुत्र, पण त्याहीपेक्षा पवित्र आत्म्याचे फादर म्हणून पवित्र मानलेले आपले फादर सॉलोमन रॉड्रिक्स, आपले प्राचार्य फादर जो डिमेलो आल्मेडा, हे अगदी तरुण असतानापासून प्रार्थना संघामध्ये आहेत. आपले कार्य करून गेलेले फादर जो डिमॉन्टी आणि आपले ज्येष्ठ धर्मगुरू फादर जॉनी डिसिल्वा, तसेच आपले फादर प्रदीप आणि फादर निलेश, आपल्या दोन्ही कॉन्व्हेंटच्या सिस्टर्स, आज उपस्थित असलेल्या सिस्टर्स, आपल्या प्रार्थना संघाचे सर्व पदाधिकारी आणि सभासद, माजी पदाधिकारी आणि प्रार्थना संघामध्ये सहभागी असलेले आपले सर्व सभासद आणि बंधू भगिनी, आणि विशेष मला नमूद करायचं आहे ते म्हणजे आपल्या प्रार्थना संघाचे तरुण विभागीय जे क्वायरमध्ये, सिंगिंगमध्ये आपल्याला खूप सहकार्य करतात. प्रिय बंधू भगिनींनो, आपण जुबली वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि या जुबली वर्षामध्ये आपण हा प्रार्थना संघाचा 31वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत. जुबली वर्ष कृपेचं वर्ष, आशीर्वादाचं वर्ष, परमेश्वराच्या क्षमेचा, दयेचा आणि औदार्याचा अनुभव घेण्याचं वर्ष. आणि म्हणून पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला दंडक्षमा सांगितलेली आहे. या जुबली वर्षामध्ये आपल्या प्रत्येकाला जणू काही एक तीर्थयात्रा करायची आहे, पिलग्रिमेज. ही पिलग्रिमेज जी आहे ही आपल्या जीवनाची यात्रा आहे. आपल्या स्वतःचं आपल्याला नूतनीकरण कसं करता येईल, हे जे नूतनीकरण आहे ते जर यशस्वी झालं तर निश्चितच आपल्या प्रार्थना संघाद्वारे आपल्याला त्याची साक्ष देता येईल आणि याहून अधिक लोक हे प्रार्थना संघाकडे ओढले जातील. आणि म्हणून प्रार्थना संघाचं जे उद्दिष्ट संत पोप जॉन पॉल विषयी फादर जो डिमॉन्टे यांनी सांगितलं की कॅथलिक कॅरिझमॅटिक रिन्युअल, CCR म्हणून म्हटलं जातं. म्हणजेच तुम्ही जेव्हा सांगता की आम्ही प्रार्थनेला जातो तेव्हा तुम्ही CCRचे सभासद होतात. आणि या कॅथलिक कॅरिझमॅटिक रिन्युअलचं जो हेतू आहे, जो उद्देश आहे, तो म्हणजे आपलं वैयक्तिक नूतनीकरण करणं, आपल्या जीवनाचं परिवर्तन करणं, आपल्या जीवनामध्ये एक नवीन आशा निर्माण करणं. पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला त्यासाठी आशेचे यात्रेकरू म्हणजे पिलग्रिम्स ऑफ होप,
होण्यासाठी या वर्षी आमंत्रित केलं आहे. पोप आपल्याला सांगतात, तुमच्या चेहऱ्याकडे पहा. आणि पोप एक फ्रेज वापरतात, एक वाक्प्रचार वापरतात, डू नॉट मेक युअर फेसेस विनिगर फेस. विनिगर म्हणजे काय माहीत आहे ना? विनिगर म्हणजे विनिगर फेस हा जो शब्द पोपने वापरलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे. प्रार्थना संघामध्ये वी मेक स्माइलिंग फेसेस. प्रार्थना संघामध्ये वी मेक जॉयफुल फेसेस. प्रार्थना संघामध्ये वी मेक हॅपी फेसेस. आणि हॅपी फेसेस, जॉयफुल फेसेस, स्माइलिंग फेसेस आर लाईक हनी बीज असं पोप आपल्याला सांगतात. ते मधमाशासारखे आहेत, ते आकर्षून घेतात. तर तशा प्रकारे प्रार्थना संघाचा हेतू आहे की आपलं अंतःकरणाचं नूतनीकरण करणे आणि ह्या नूतनीकरणाद्वारे आपण आपला चेहरा आनंदी करणे, आपला चेहरा उत्साही करणे. प्रिय बंधू भगिनींनो, ह्या नूतनीकरणासाठी फार महत्त्वाची बाब म्हणजे आपण देव शब्दामध्ये वाढले पाहिजे. देव शब्दामध्ये जी शक्ती आहे, सामर्थ्य आहे, त्यामध्ये जर आपण वाढत गेलो तर प्रार्थना संघाचा जो दर्जा आहे आपला, तो दर्जा उंचावणार आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना मी नम्र विनंती करीन, आज्ञा करीन की आपण या प्रार्थना संघामध्ये येत असताना, या प्रार्थना संघामध्ये सहभागी होत असताना, मग ते सोमवारी मध्यस्थीच्या प्रार्थनेसाठी असो, गुरुवारी मध्यस्थीच्या प्रार्थनेसाठी असो, किंवा सोमवारी संध्याकाळच्या आपल्या सार्वजनिक प्रार्थनेसाठी असो, किंवा फर्स्ट फ्रायडे डिवोशन पहिल्या महिन्याच्या पहिल्या शुक्रवारच्या आराधनेमध्ये असो, ह्यामध्ये सहभागी होण्याअगोदर देव शब्दामध्ये आवड निर्माण करा. देव शब्द वाचण्याचा, त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करा. आणि जेव्हा मी सांगतो की देव शब्द वाचा आणि त्यावर चिंतन करा, मी सांगत नाही की संपूर्ण बायबल एका आठवड्यात, एका महिन्यात किंवा एका वर्षात वाचलं पाहिजे. तुम्हाला भावणारा शब्द, तुम्हाला भावणारी ओवी, तुम्हाला भावणारं स्तोत्र, हे जरी तुम्ही वारंवार वाचत गेले, त्यावर चिंतन करत गेले, त्यावर प्रार्थना करत गेले, तरीसुद्धा आपण निश्चितपणे आपल्या प्रार्थनेचा जो दर्जा आहे तो उंचावू शकतो. आणि म्हणून प्रार्थना संघाच्या सभासदांना आणि उपस्थित भाविकांना मी नम्र विनंती करीन की देव शब्दाशी मैत्री जोडण्याचा प्रयत्न करा, देव शब्दाविषयी आवड निर्माण करा आणि देव शब्द वाचण्यासाठी प्रयत्न करा. दुसरी गोष्ट माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रार्थनेमध्ये वाढण्यासाठी किंवा स्वतःचं नूतनीकरण करण्यासाठी किंवा परिवर्तन घडवून आणण्यासाठी, आपल्या चेहऱ्यामध्ये आनंद, उत्साह निर्माण करण्यासाठी प्रार्थना संघासाठी आपण वेळ दिला पाहिजे. फादर सॉलोमन याने आपल्याला सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त कसा वेळ काढून प्रार्थना करीत असे. मी पण पाहिलेलं आहे. अगदी आज नाही किंवा यावर्षी नाही, तर मी एक तरुण धर्मगुरू म्हणून इथे आलो होतो 1998 ते 2000 मध्ये. तेव्हा देखील मी अनुभवलेलं आहे आणि मी सांगितलेलं आहे त्याविषयी की तेव्हापासून लोक सोमवारी सकाळी 4:30 वाजता मध्यस्थीच्या प्रार्थनेसाठी येत असतात. 4:30 ते 5:30 ते मध्यस्थी करतात आणि मग 5:30च्या मिसामध्ये सहभागी होतात. हा जो वेळ आपण देतो प्रार्थनेसाठी, ती वेळ प्रिय बंधू भगिनींनो कधीच वाया जाणार नाही. त्याद्वारे आपल्याला निश्चितच परमेश्वराचे कृपा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि म्हणून आपण सर्वांनी आपल्याला जमेल तशा प्रकारे प्रार्थनेसाठी वेळ राखून ठेवायची आहे, की जेणेकरून सोमवारच्या प्रार्थनेला येताना ह्या प्रार्थनेचा, वैयक्तिक प्रार्थनेचा निश्चितच लाभ आपल्याला होईल आणि ती सोमवारची जी प्रार्थना आहे त्यामध्ये अधिक प्रभावीपणे, अधिक चांगल्या प्रकारे सहभागी होण्यासाठी आणि त्याचे परिणाम किंवा फायदे आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये अनुभवण्यासाठी आपल्याला वेळ मिळेल, आपल्याला अनुभव येईल. आणि म्हणून सोमवारच्या प्रार्थनेला ॲडिशन म्हणून तुम्ही या वैयक्तिक प्रार्थनेसाठी थोडासा वेळ देण्याचा प्रयत्न करा आणि त्याद्वारे तुमचं आध्यात्मिक जीवन जे आहे ते उंचावण्याचा प्रयत्न करा. प्रिय बंधू भगिनींनो, आपण आपल्या प्रार्थना संघाद्वारे फादर सॉलोमन इथे आल्यानंतर आपण एक विशेष उपक्रम हाती घेतलेला आहे की महिन्याचा जो शेवटचा सोमवार आहे त्या शेवटच्या सोमवारी आपण युवकांसाठी मिस्सा आणि कॅरिझमॅटिक मिस्सा आणि विशेष आशीर्वाद असा हा प्रकल्प आपण गेली अनेक महिने राबवत आहोत. मला स्वतःला त्यामध्ये खूप चांगले अनुभव आले. आपले तरुण येत आहेत असं चित्रही आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून मी आज उपस्थित सर्व बंधू भगिनींना, आईवडिलांना, आजी आजोबांना विनंती करीन की हा जो प्रकल्प आहे, आपली मुलं, आपले तरुण ह्यांनी या सोमवारच्या चौथ्या सोमवारच्या कॅरिझमॅटिक मिसाचा अनुभव घेण्यासाठी विशेष आशीर्वाद आपण त्यांना जो देतो नंतर त्यासाठी आणि प्रार्थना करण्याची एक ओढ त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी आपले जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नामध्ये आपण सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. मी सांगेन पुढाकार घेतला पाहिजे. आणि म्हणून आपण जे दर सोमवारी प्रार्थनेला येतो ते आपलं आपण मिशन करूया. मिशन म्हणजे आपलं बांधिलकी, कार्यासाठी आपली जणू काही प्रतिज्ञा की सोमवारच्या या कॅरिझमॅटिक मिसासाठी, युवा मिसासाठी युवकांना आणण्याच्या दृष्टिकोनातून, मग ते आपल्या कुटुंबातले असो, आपल्या शेजारचे असो, आपल्या नातेवाईकातले असो, त्यांना आपल्याला कसं घेऊन येता येईल किंवा त्यांच्याशी कसं संपर्क साधता येईल, त्यांच्यापर्यंत आपल्याला कसं पोचता येईल, ह्यासाठी आपण सुवार्थिक बनूया. लेट अस स्प्रेड दिस गुड न्यूज. ही एक चांगली बाब आहे, ही एक चांगली वार्ता आहे, हे एक चांगलं कार्य आहे. ते आपण त्याविषयी बोलूया, त्याविषयी आपण युवकांना, मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण पाचारणाविषयी बोलतो. परमेश्वराची हाक आपल्या मुलांना, आपल्या युवकांना कशी ऐकू येईल? निश्चितच प्रार्थना संघाच्या माध्यमातून परमेश्वराची हाक आपल्या मुलांच्या अंतःकरणात पोचणार आहे. आणि म्हणून आपल्या मुलांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या प्रार्थना संघाशी जवळीकता साधावी, या प्रार्थना संघामध्ये सहभाग दर्शवावा, यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. आज आपल्या मुलांपुढे अनेक प्रश्न आहेत. त्यांचं भविष्य त्यांना अंधारात दिसत आहे. या सगळ्यावर त्यांना मात करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे किंवा एक आशेचं किरण किंवा एक स्टार ज्याला आपण म्हणतो की तारा म्हणजेच प्रार्थना संघ आहे. या प्रार्थना संघाच्या माध्यमातून निश्चितच आपल्या मुलांना एक वेगळी दिशा मिळणार आहे. आपल्या मुलांना, मग ते कुठेही जाओ, ते आपल्या घरात असो, ते सेमिनरीत जाओ किंवा ते परदेशात जाओ, त्यांना निश्चितच त्यांचं जीवन घडविण्यासाठी, त्यांचं जीवन फुलविण्यासाठी, परमेश्वराच्या कार्यामध्ये झोकून घेण्यासाठी या प्रार्थना संघाच्या माध्यमाचा चांगला वापर होणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करीन की लेट द चिल्ड्रन, लेट द यूथ कम टू आवर प्रेयर ग्रुप. सध्या आपण सोमवारने सुरुवात केली आहे,
त्या सोमवारच्या प्रार्थनेमध्ये त्यांना येऊ दे, चौथ्या सोमवारच्या, की जेणेकरून त्यांना ही ओढ असते निर्माण होईल आणि त्याचे चांगले परिणाम त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवता येईल आणि आपल्याला देखील आपल्या धर्मग्रामामध्ये पाहता येईल. आणि म्हणून आज आपल्या प्रार्थना संघाचा वर्धापन दिन साजरा करीत असताना निश्चित मी आपलं अभिनंदन करत आहे. कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे की दरवर्षी हा जो हॉल आपला फार तर त्या गेटच्या थोडा बाहेर जायचा, तो आज गेटच्या बाहेर जाऊन अर्ध्यावर गेलेला आहे. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तो स्टेजपर्यंत जाईल अशी मला खात्री आहे. आणि त्यामध्ये जास्त करून आपले तरुण कपल्स आणि तरुण मुलं आणि मुली असतील यात शंका नाही. आपल्या पॅरिशतर्फे प्रार्थना संघाद्वारे जे कार्य होत आहे त्यासाठी मी आपल्या फादरांचे, सिस्टरांचे, तसेच आपल्या प्रार्थना संघाच्या पदाधिकाऱ्यांचे, माजी कार्यकर्त्यांचे आणि सध्याच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि हे पवित्र आत्म्याचं कार्य अधिक प्रमाणामध्ये आपल्याला पवित्र आत्मा चर्चमध्ये करण्यासाठी परमेश्वराने कृपा आणि शक्ती द्यावी म्हणून शुभेच्छा देतो, प्रार्थना करतो. गॉड ब्लेस यू. होली स्पिरिट टच यू.